आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। पुणे महानगरपालिकेतील 15 सेवक हे राजस्थानच्या एका विद्यापीठातून इंजिनियर झाल्याचं समोर आलंय। एवढंच नाही तर महत्त्वाचं म्हणजे हे सगळे पालिकेचे सेवक पदोन्नतीच्या पूर्वी एकदमच पदविका देऊन उत्तीर्ण झालेत। तशी आधीच महापालिकेने प्रसिद्ध केले। मात्र महानगरपालिकेचे हे सगळे सेवक राजस्थानमधल्या कॉलेजमध्ये कधी गेले, त्यावेळेला त्यांनी इथे सुट्टी घेतली होती का, या पदव्या खऱ्या आहेत का? तांत्रिक शिक्षण हे डिस्टन्स एज्युकेशन न घेता येत नाही असा AICTEचा नियम आहे। त्यामुळे इंजिनिअरिंगच्या या पदव्या महापालिकेच्या आस्थापना विभागानं ग्राह्य कशा धरल्या असाही प्रश्न आता उपस्थित केला जातोय। वैभव सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। वैभव, कुठून झाले हे सगळे इंजिनियर आणि नेमकं काय आहे हे प्रकरण? मिलिंद, पुणे महापालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची संधी देण्यात येत असते। सेवा ज्येष्ठतेनुसार 5 वर्ष सेवा झाली महापालिकेमध्ये की अंतर्गत परीक्षा घेऊन आणि त्यांची शैक्षणिक अर्हता जर असेल तर त्यांना ही पदोन्नती दिली जाते। तशा पद्धतीच्या पदोन्नतीची यादी जी आहे ती महापालिकेने प्रसिद्ध केली आणि धक्कादायक बाब म्हणजे या यादीमध्ये 1-2 नाही तर 15 सेवक असे आहेत ज्यांनी थेट राजस्थानच्या विद्यापीठाच्या डिग्र्या आणलेल्या आहेत। या डिस्टन्स एज्युकेशनच्या पदविका आहेत, ज्याला डिप्लोमा इंजिनिअरिंगची पदवी आपण असं म्हणतो, जी डिस्टन्स एज्युकेशनने घेतली, ज्याच्यामध्ये 8 सेमिस्टर असतात आणि जो रेग्युलर कोर्स असतो डिप्लोमाचा त्याच्यासाठी 3 वर्षाचा कोर्स असतो फुल टायमर्सचा। मुळात या अशा पद्धतीने महापालिकेत इंजिनियर पदावरती नियुक्ती करत असताना पूर्ण वेळ पदविका जी आहे ती असायला हवी। मात्र महापालिकेतले आस्थापना विभागाचे अधिकारी जे आहेत ते आणि या कर्मचाऱ्यांच्या संगनमतानं 4 वर्षाची डिस्टन्स एज्युकेशनची पदविका जी आहे ती जोडण्यात आली आणि या कर्मचाऱ्यांना पात्र करण्यात आलं आहे। साधी बाब आहे, वर्ग 3 आणि वर्ग 4 मध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत यांच्याकडे राजस्थानच्या एखाद्या 1-2 नाही 15 असे कर्मचारी आहेत ज्यांना पात्र करण्यात आलेलं आहे पदोन्नतीसाठी आणि त्यांच्याकडे राजस्थानमधल्या विद्यापीठाच्या डिग्र्या आहेत। याची त्या विद्यापीठाची नीट माहिती घेतली तर त्या विद्यापीठाला केवळ आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स जे त्याच्या पदव्या देण्याचा अधिकार हा UGCनं दिलेला आहे। असं असताना 2020 पर्यंत त्यांच्याकडून तांत्रिक पदव्यासुद्धा, डिप्लोमाच्या पदव्या ज्या आहेत त्यासुद्धा दिल्या जात होत्या। या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुळात जे प्रश्न उपस्थित होतात ते अत्यंत प्राथमिक स्वरूपाचे आहेत। महापालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये, निमशासकीय पूर्ण शासकीय संस्थेमध्ये एखाद्या कर्मचाऱ्याची पदोन्नती होत असताना जी पदविका ग्राह्य धरली पाहिजे ती पूर्ण मान्यता असलेली शासकीय पदवी असायला हवी। मात्र तसं न करता महापालिकेने इथं डीम्ड युनिव्हर्सिटीनं वाटलेल्या पदविका ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत आणि या सगळ्यामध्ये एक बाब महत्त्वाची लक्षात येते, या 15 इंजिनियर्सला राजस्थानच्याच एकाच विद्यापीठातून कशा डिग्र्या मिळतात? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। या डिग्र्या मिळायचा कालावधी सगळ्यांचा सारखा कसा असतो? या सगळ्याबरोबर जर असं एका बाजूला गृहीत धरलं की यांनी खरंच त्या विद्यापीठात शिक्षण घेऊन या पदविका आणलेल्या आहेत तर ते त्यावेळेस महापालिकेत ते कामावर असताना त्यांनी अधिकृत सुट्ट्या घेतलेल्या होत्या का? या सगळ्या गोष्टींची चाचपणी महापालिकेचा आस्थापना विभाग का करत नाही, हा याच्या मागचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि या सगळ्याचा दुसरा परिपाक किंवा या सगळ्यातून निर्माण होणारं दुसरं चित्र असं आहे, या पदोन्नतीमुळं जे विद्यार्थी अत्यंत प्रामाणिकपणे शिक्षण घेतात, पुणे विद्यापीठासारख्या किंवा महाराष्ट्रातल्या नामांकित विद्यापीठातून 3-3, 4-4 वर्ष या डिप्लोमा कोर्सेससाठी घालवतात, पदविका घेतात आणि त्यांना इथं भरती होण्याच्या वेळेला त्यांच्या जागा या कुणीतरी खोट्या पदविका घेऊन जे कर्मचारी इथं येतात त्यांच्या संगनमतानं या सगळ्या पण पदोन्नतीची प्रक्रिया राबवली जाते। वैभव, हे सगळं प्रकरण उघडकीस कसं आलं आणि या सगळ्यांच्या पदविका या एका शैक्षणिक वर्षातच पूर्ण झालेत का, आणि त्याही लॉकडाऊनच्या काळात वगैरे? मिलिंद, हा सगळा प्रकार उघड जो झाला, महापालिकेनं पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची जी यादी जाहीर केली, या यादीमध्ये त्यांनी कुठल्या विद्यापीठातून कुठली पदविका घेतलेली आहे याची माहिती दिलेली होती आणि हे एकदा तुम्ही हे रेकॉर्ड किंवा ही माहिती जी प्रसिद्ध झाली ही माहिती तपासली तर त्याच्यामध्ये सरळ आपल्याला दिसून येतं 15 जणांच्या ज्या डिप्लोमाच्या डिग्रीज आहेत किंवा ज्या सर्टिफिकेट आहेत, पदविका कोर्स आहेत ते JRN राजस्थान विद्यापीठातून झालेले आहेत। DC असं म्हटलेलं आहे, शैक्षणिक अर्हता डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग असा त्याचा अर्थ होतो।
या सर्टिफिकेटचे नोंदणी क्रमांक सुद्धा त्यांनी दिलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2013-14 मध्ये घेण्यात आलेली ही ॲडमिशन्स आहेत. जर नियम आहे UGCचा, जर डिस्टन्स एज्युकेशनचा डिप्लोमा जर असेल तर तो 8 सेमिस्टरचा असतो, म्हणजे त्याच्यासाठी 4 वर्ष लागतात. जर तो रेग्युलर कोर्स असेल तर त्याच्यासाठी 3 वर्ष, 6 सेमिस्टर म्हणजे 3 वर्ष लागतात. आता नेमका याच्यामध्ये याचा कुठलाही उल्लेख नाही. त्यांनी जी पदविका मिळवली ही डिस्टन्स एज्युकेशनने मिळवलेली पदविका आहे की रेग्युलर अभ्यासक्रम जो आहे तो 3 वर्ष कॉलेजमध्ये जाऊन प्रॅक्टिकल्स पूर्ण करून तो मिळवलेला आहे. त्याच्यामुळे अर्धी माहिती जी आहे, अर्धवट माहितीच्या आधारे या सेवकांना पात्र करण्यात आलेलं आहे. आणि जे खरंच पुणे विद्यापीठ असेल किंवा MSBT सारख्या प्रतिष्ठित विद्यापीठांमधून पदव्या घेतात, 3-3, 4-4 वर्ष शिक्षण घेतात, अभ्यास करतात, त्यांच्या सगळ्यांच्या जागा या पात्रता यादीमुळे धोक्यात आलेले आहेत किंवा त्यांना या जागा मिळणार नाहीयेत. आणि वर्ग 3 आणि वर्ग 4चे अगदी 8वी 9वी पास असलेले कर्मचारी जे ज्यांच्याकडे सेवा ज्येष्ठता आलेली असेल ते अशा पद्धतीने राज्याच्या बाहेरच्या मान्यता नसलेल्या विद्यापीठांच्या जर डिग्र्या घेऊन आले आणि महापालिकेच्या आस्थापना विभागानं कुठल्याही तांत्रिक तरतुदी ज्या आहेत की हो वैभव, सॉरी मी तुला मध्येच थांबवलं. खरं तर वाक्य पूर्ण करायला हरकत नव्हती, पण याच्यातला विषय असा आहे की अशा खोट्या पदव्या घेऊन जर का कोणी पदोन्नती घेत असेल तर शेवटी हा परफॉर्मन्सचा विषय कुठे ना कुठेतरी ते उघड होईल. आणि तू म्हणतोस त्याप्रमाणे जे प्रामाणिकपणे प्रयत्न करतात त्यांच्यावर अन्याय तर मोठ्या प्रमाणात होणार, यात काहीच शंका नाही. पुढच्या काही काळात कदाचित आणखीनही काही नावं पुण्यातलीच नाही तर अन्यही महापालिकांमधली अशी समोर आली तर आश्चर्य वाटायला नको वैभव. ही बातमी त्याची सुरुवात असू शकते. तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. वळूयात आणखीन एका महत्त्वाच्या बातमीकडे. NCBचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्या आत्यानं न्यायालयामध्ये धाव घेतली आहे आणि त्यांनी न्यायालयात धाव घेतली ती थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात. नवाब मलिक यांच्या विरोधात त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. मलिक यांना ॲट्रॉसिटी अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी या याचिकेच्या माध्यमातून केली. पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल न झाल्यानं त्यांनी आता जिल्हा सत्र न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. या संदर्भात त्यांच्याशी आणि त्यांच्या वकिलांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यातला संघर्ष आपल्या सगळ्याला माहीत आहे, तो अजून काही मिटलेला नाही. मात्र याची थोडीशी नवीन ओळख अशी झाली की काल समीर वानखेडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर गेले. त्या ठिकाणी त्यांना काही अडचणीचा सामना करावा लागला. अशाच अडचणीचा सामना त्यांच्या कुटुंबालाही करावा लागतो. म्हणून त्यांच्या आत्याने नवाब मलिक यांच्या विरोधात पोलिसात दाखल केली तक्रार ॲट्रॉसिटी दाखल करण्यासाठी. मात्र ती काही झाली नाही, पोलिसांनी दखल नाही घेतली. आज त्यांची आत्या जिल्हा कोर्टामध्ये आल्या आणि त्यांनी कोर्टामध्ये या ठिकाणी दाद मागितलेले त्यांचे वकील आणि त्यांची सख्खी आत्या समीर वानखेडेची या ठिकाणी आहेत. दादा, काय नेमकी प्रेयर आहे यांचं म्हणणं काय? महाराष्ट्र राज्याचे मंत्री श्री नवाब मलिक यांनी NCBचे झोनल डायरेक्टर श्री समीर वानखेडे यांच्याबद्दल किंवा यांच्या परिवाराबद्दल जे काही वक्तव्य प्रसारमाध्यमांवर व सोशल मीडिया पोर्टल्सवर केलेले आहेत त्या निषेधार्थ त्याच्या विरोधात हे जे आहेत फिर्यादी ते समीर वानखेडे यांची आत्या आहे नात्याने. यांनी रितसर 9 तारखेला 9 नोव्हेंबर 2021 रोजी मुकुंदवाडी पोलीस स्टेशन येथे ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात अर्ज दिले होते. त्यानंतर तिथं कुठल्या प्रकारची दखल न घेतल्या कारणाने त्यांचे सुपिरियर ऑफिसर म्हणजे कमिशनर ऑफ पोलीस जे आहेत औरंगाबादचे तिथं पण त्यांनी इन्व्हर्ट केलं होतं ॲप्लिकेशन आणि त्यानंतर त्याच्यावर कुठलीही कारवाई न झाली. त्यामुळे आज त्यांनी कोर्टाची पायरी चढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजरच्या सेक्शन 156 सब सेक्शन 3 नुसार ही कारवाई करण्यात येणार आहे, ज्याच्यामध्ये कोर्ट पोलिसांना डायरेक्शन्स देत असतं की संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करा. त्यांच्या आत्या समीर वानखेडेच्या, तुम्ही समीर वानखेडेचे कोण लागता? समीर वानखेडेची मी सख्खी आत्या आहे. समीर वानखेडेचे वडील तुमचे सख्खे भाऊ आहेत? सख्खे भाऊ आहेत. बरं, काय तुम्ही पोलिसात तक्रार केली होती, पोलिसांनी काही दाद नाही दिली? नाही, काय नाही. मी दिली तक्रार नवाब मलिकच्या विरुद्ध. त्याचा जवळ अंमली पदार्थामुळे जेलात होता, माझ्या भाषण टाकला होता, तर ते त्याचे काहीतरी कुठेपटानं हे आलं. पण पोलिसांनी काही दाद नाही दिली तुम्हाला? काहीच नाही. बरं, मग आता तुम्ही कोर्टात काहून आले? त्याच्यामुळेच आली. चुकून काही आलं नाही म्हणून. पोलीस ऐका ना म्हणून? नाही, ऐक नाही, त्याने काय केलंच नाही म्हणून आली इथं. बरं, केस तर नवाब मलिक तर त्यांच्या विरोधात बोलू लागले समीर वानखेडेच्या, तुम्हाला कसा त्रास होऊ लागला? मला त्रास व्हायला सगळे सोयरेधारे म्हणाले ते की यायचं सगळे खानदान बोगस आहे. मग मी त्याच्या खानदानीचे आहे ना, माझा सक्का भाषा आहे तो.
मग मी त्याला कसं काय बोलू देईन? मग त्यानं काय केलं? एवढा मोठा गरिबीतून वर आलेला माणूस वाशिम जिल्ह्यात पूर्ण हे हुशारीनं तो वर आलेला आहे आणि त्याला काय काय नाव ठेवते त्याचा जवळ कोणलं म्हणून. मग आता त्याच्यासाठी ते अंमली पदार्थाचा मोठा डायरेक्टर आहे तो. तर तुम्ही बोलले का कधी समीर वानखेडे? रोज बोलते. काय म्हटले ते? तुम्ही सांगितलं त्याला कोर्टात? सांगलं मी चालली म्हणून कोर्टात. ठीक आहे म्हणते, म्हणा काय करायचं कर म्हणे. मग त्यासाठी त्या नवाब मलिकला काहीतरी सजा झाली पाहिजे. हो, त्याला जेला टाकायचं. समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांचा वाद काही संपत नाही. आता त्यांची आत्या सुद्धा नवाब मलिक यांच्या विरोधात गेली, कारण संबंध कुटुंबाला नवाब मलिक यांच्या आरोपाने नुकसान होते आणि त्यांना सामाजिक क्षती पोचते. त्या विरोधात आता त्या कोर्टात गेल्यात आणि नवाब मलिक यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी लावण्याची मागणी केली. येणाऱ्या काळामध्ये आता नेमकी भूमिका काय घेतं कोर्ट हे पाहावं लागेल. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांना हे पत्र लिहिलं असून फ्रंटलाईन वर्करना बूस्टर डोस देण्याची मागणी त्यांनी केली आहे. आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आणखीन काही मुद्दे उपस्थित केलेत. लसीकरणाचं वय 15 वर्ष करण्याची मागणी सुद्धा आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे. बातमी ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात. या ओबीसी आरक्षणाच्या म्हणजेच राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा झटका दिला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला 27% आरक्षण देता येणार नाही असं स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयानं निरीक्षण नोंदवलंय आणि राज्य निवडणूक आयोगाला तसे आदेश दिले. राज्य सरकारचा अध्यादेश गृहीत धरता येणार नाही असंही नमूद करताना राज्य सरकारच्या अध्यादेशाला पुढच्या सुनावणीपर्यंत सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. वॉर्डनिहाय ओबीसींचा डेटा मिळत नाही तोपर्यंत निवडणुका या ओबीसी भागात घेता येणार नाहीत असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. अशा वेळेला फेब्रुवारीमध्ये महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा, 299 पंचायत समित्या, 285 नगरपरिषदा यांच्या निवडणुका होऊ घातलेत. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय राज्य सरकारसाठी धक्का मानला जातो. सर्वसाधारण एससी आणि एसटीसाठी राखीव असलेल्या जागांच्या निवडणुका मात्र घेता येतील असंही न्यायालयानं आपल्या आदेशात नमूद केलंय. राज्यात नगरपालिका, पंचायत समित्या, भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्या यांच्या निवडणुकांची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा हा वाद आता अधिक पेटणार असंच दिसतंय. दरम्यान केंद्रानं इम्पिरिकल डाटा दिला असता तर कोर्टात ही परिस्थिती निर्माण झाली नसती असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार सुनील तटकरे यांनी म्हटलंय. गेले काही वर्ष महाविकास आघाडीचं सरकार केंद्र सरकारच्याकडे इम्पिरियल डाटा त्या ठिकाणी मागत आहे आणि त्याचबरोबर ती देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना त्या असतील, मुंडे असतील, ज्या ग्रामविकास खात्याच्या मंत्री होत्या पंकजाताई मुंडे, त्यांनी सुद्धा त्यावेळेला केंद्र सरकारच्याकडे सातत्याने पत्रव्यवहार करत हा इम्पिरियल डाटा राज्याला उपलब्ध करून द्यावा अशी मागणी त्या ठिकाणी केलेली होती. केवळ केंद्र सरकारने इम्पिरियल डाटा उपलब्ध करून न दिल्यामुळेच काल हा एक अभूतपूर्व कायदेशीर प्रसंग त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. दरम्यान ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून केंद्राकडे बोट दाखवण्याचं काम सुरू असल्याची टीका प्रीतम मुंडे यांनी केली. राज्य सरकारनं ओबीसी आरक्षण यापूर्वीच का टिकवून ठेवलं नाही, त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायला हवे होते असंही त्या म्हणाल्या. घटनात्मक निर्णय आहे. सुप्रीम कोर्टाने हे निर्देश देत असताना आपल्या आदेशामध्ये काय म्हटलेलं आहे ह्याची सुद्धा पाहणी करण्याची गरज आहे. वारंवार बोटं केंद्र सरकारकडे दाखवायची आणि ओबीसी जनगणनेचा अहवाल केंद्र सरकार देत नाही असं म्हणणं हे चुकीचं आहे. कारण स्वातंत्र्यानंतर ओबीसी जनगणना ही कधीही जाहीर झालेली नाहीये, पण तरीही राजकीय आरक्षण ओबीसींचं राज्यात टिकून होतं. त्यावेळी ते का टिकून होतं ह्याचा जर अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की राज्यकर्त्यांची मानसिकता ही त्याच्यामागची मोठी भूमिका आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकारने ह्याच्याकडे जास्त गांभीर्याने लक्ष देऊन हा मुद्दा उचलून धरणं आणि ते आरक्षण टिकवणं ही काळाची गरज आहे.
ओबीसींचं राजकीय आरक्षण पुन्हा मिळवायचं असेल तर इम्पिरिकल डाटा गोळा करून सर्वोच्च न्यायालयात सादर करणं हाच कायमस्वरूपी आणि एकमात्र पर्याय असल्याचं ज्येष्ठ घटनातज्ञ उल्हास बापट यांनी म्हटलंय. तसंच ट्रिपल टेस्टची पूर्तता न झाल्यानंच राज्य सरकारचा अध्यादेश रद्दबातल ठरल्याचंही त्यांनी नमूद केलं. त्याच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. ओबीसींचं राजकीय वाचवण्यासाठी राज्य सरकारने काढलेला अध्यादेश सुप्रीम कोर्टानं रद्दबातल ठरवल्यामुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण पुन्हा एकदा अधांतरी लटकलेलं आहे. यातनं तोडगा काय आणि मुळात हा अध्यादेश सुप्रीम कोर्टानं रद्दबातल का ठरवलं या संदर्भात आपल्यासोबत ज्येष्ठ घटनातज्ञ बापट साहेब आहेत. मला सांगा, का रद्दबातल ठरवलं? काय आहे, राजकीय फायद्यासाठी राज्यघटनेशी तोडफोड करता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने आत्ताच्या निकालात म्हटलेलं आहे. आणि याला सर्व राजकीय पक्ष जबाबदार आहेत. म्हणजे आधी फडणवीस सरकार होतं, आता ठाकरे सरकार आहे. या सगळ्यांच्या काळात याच्यावर उपाय शोधता आला असता, पण तो शोधता आलेला नाही. आता कारणं काय? तर पहिलं कारण म्हणजे 50% सीलिंग हे आंबेडकरांनी घटना समितीत पण सांगितलं होतं. इंद्रसानी केसमध्ये बॅन पण सांगण्यात आलं. आत्ता 6 महिन्यापूर्वी महाराष्ट्राच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाच्या संविधान पीठाने सांगितलं. तरी 64% या ठिकाणी आरक्षण दिल्यामुळे मराठा आरक्षण जे होतं ते रद्द झालं. असं करता येणार नाही. आता 102वी जी घटना दुरुस्ती झाली त्याच्यामध्ये नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशन निर्माण झालं. त्यांनी सजेस्ट केलं तर प्रेसिडेंट नोटिफिकेशननी तो बॅकवर्ड क्लास ठरवू शकतो आणि यात बदल करण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे. म्हणजे राज्यांकडनं हा काढूनच घेतला. आता तो राज्यांना परत दिला. आता परत दिल्यानंतर हे खरं आहे की विधानसभेला आरक्षण देता येतं, परंतु ते आरक्षण देण्याकरता ट्रिपल टेस्ट सुप्रीम कोर्टाने सांगितली. ते महत्त्वाचं आहे. आणि ती टेस्ट अशी आहे की मागास आयोग नेमायला पाहिजे, त्यानंतर एम्पिरिकल डेटा तयार करायला पाहिजे आणि 50%च्या वर सिलिंग जे आहे त्याच्यावर जाता कामा नये. आता यातल्या दुसऱ्या क्रमांकावर म्हणजे एम्पिरिकल डेटा जो करायला पाहिजे त्याच्यामध्ये आपली मोठी चूक झाली आत्ता. कारण सुप्रीम कोर्टाने 2 शब्द वापरलेत. मुद्दामून सांगतो कारण ते एक तर काही लोकांना कळले नाही आहेत किंवा काहींनी दुर्लक्ष केलं आहे. एक आहेत कोलेट. कोलेट याचा अर्थ कम्पेअर अँड इव्हॅल्युएट आणि कंटेम्परेनियसनेस म्हणजे आत्ता या क्षणाला कुठलं तरी जुनं पानं दाखवता येणार नाही. तर या क्षणाला एम्पिरिकल डेटा तयार नाही आहे. या पॉईंटवर हा ट्रिपल टेस्टमध्ये न बसत असल्यामुळे अध्यादेश म्हणजे कायदाच असतो. कायदा आणि अध्यादेशात फरक नाही. की जसं कायदा हा घटनेशी सुसंगत असावा लागतो, तो नसेल तर घटनाबाह्य ठरवला जातो, तसंच अध्यादेश हा 213 खाली जो यांनी काढला आहे तो घटनाबाह्य ठरवण्यात आलेला आहे. आणि याच्यावर आता मार्ग जो आहे तो एकच आहे की शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्सचं रिझर्वेशन तुम्हाला काहीच करता येणार नाही. ओबीसींचं राजकीय आरक्षण वाचवायचं असेल, पुन्हा मिळवायचं असेल तर सुप्रीम कोर्टाला डेटा सादर करणे आणि तोही राज्य सरकारने हाच याच्यावरचा अंतिम उपाय आहे. बघूया आता राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेते. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. पाहूयात काय होतं ते. बोलूयात पुढच्या बातमीकडे. जेव्हा आम्ही पुन्हा एकदा बैलगाडा शर्यतींच्या विषयात मैदानात उतरू तेव्हा सरकारची पळता भुई करून सोडू असा इशारा दिलाय भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी. पशुसंवर्धन मंत्र्यांनी 24 ऑगस्टला 1 महिन्याच्या आत शाळा सुरू करतो म्हटलं होतं. मात्र आता 1 डिसेंबर उजाडला तरी या विषयाचा पुढं मार्ग निघालेला नाही. या विषयात सरकारनं तातडीनं लक्ष घालावं अशी मागणीही त्यांनी केली. 24 ऑगस्टला मंत्रालयाच्या खाली जो पॅसेज आहे त्यामध्ये अनेक मंत्री, अनेक बैलगाडा संघटनाचे मालक चालक सगळे होते आणि त्यांची बैठक झाली आणि त्यामध्ये माननीय पशुसंवर्धन मंत्र्यांनी घोषित केलं की 1 महिन्याच्या आत आम्ही बैलगाडा शर्यती चालू करतो. आता ऑगस्ट गेला, सप्टेंबर गेला, ऑक्टोबर गेला, नोव्हेंबर गेला, आता डिसेंबर चालू आहे, तरीसुद्धा तुम्ही त्याच्यावरती काय हालचाल करत नाही. मग तुम्ही राजकारणासाठी बैठक घेतली होती का? तुम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये ताबडतोब लक्ष घाला. नसेल तर परत एकदा सदाभाऊ खोत आणि मी स्वतः बैलगाड्याच्या या सगळ्या विषयामध्ये आम्ही लक्ष घालू. परत तुम्ही म्हणू का की आम्ही दोघं राजकारण करतोय.
अहमदनगरमधले 11 एसटी डेपोपैकी फक्त 2 डेपो म्हणजे 2 आगार इथून एसटीची बस सेवा सुरू झाली आहे. मात्र बाकीच्या आगारातील कर्मचारी अद्यापही संपावर ठाम आहेत. नगरमध्ये दररोज एसटीनं प्रवास करणाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. राज्य सरकार आणि कर्मचाऱ्यांनी समझोता करून मध्यस्थीनं या संपावर तोडगा काढावा अशी प्रवाशांची अपेक्षा आहे. लालपरीचं चाक अजूनही रुतलेलं असल्यामुळं अहमदनगर जिल्ह्यातल्या सगळ्या शहरांसह ग्रामीण भागातले जे लोक आहेत यांचे मोठे हाल होताना दिसत आहेत. बसची वाट बघताना सगळे लोक सकाळपासून दिसत आहेत. आपण आता कोलार या बस स्थानकावरती आहोत आणि कामावर जाणारे लोक असतील किंवा कॉलेजला जाणारे तरुण असतील सकाळपासून इथे बसची वाट बघतायत. मात्र बस काही सुरू झालेली नाही आहे. त्यामुळं खाजगी वाहनांमधून प्रवास करावा लागतोय, जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय आणि अव्वाच्या सव्वा पैसे देखील द्यावे लागत आहेत. काही प्रवासी आहेत. बस बंद असल्यामुळं काय त्रास तुम्हाला होतो? बस बंद असल्यामुळे आम्हाला कामावर व्यवस्थित पोहोचता येत नाही आहे. दुसरी गोष्ट बस रेग्युलर नाही आहे म्हणून आम्हाला दुसऱ्या गाडीने प्रवास करावा लागतो आहे. ते पण इतरत्र भाडं एकदमच 100-150 रुपये म्हणतात. आता एस टी कर्मचाऱ्यांनी पण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की सर्वसामान्य माणसाचं जे आहे तर आपलं येणं जाणं असेल तर आपल्यावर ते डिपेंड आहे आणि सर्वसामान्य माणूस काय खाजगी प्रवासीपेक्षा महामंडळावरती निश्चित विश्वास ठेवायचा की सुरक्षित प्रवास आहे. आज काय झालं की महामंडळ बंद असल्यामुळं खाजगी प्रवासी पण याचा गैरफायदा घेत आहे. त्या खाजगी वाहनांमध्ये काय झालं की आवाचे सव्वा दर आकारले जातात, वेळेत मिळत नाही गाडी. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवतात म्हणजे जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. हे सर्व हाल होत आहेत. नाही, कुठंतरी हे थांबून घेतलं पाहिजे. काय होतं आहे, आमची दररोज जाणे येण्याची खूप हाल होते. त्याचप्रमाणे भाडेवाढे जास्त खाजगी जे मागतात ते द्यावं लागतं. ते आमचं बस असतानाचं बजेट असायचं 200 रुपये नगर ते कोल्हार. आता तेच बजेट आमचं 300-350 रुपये जाते. काही जे मागेल ते आणि आपणही टायमिंगला जाण्यासाठी जे मागेल ते देतो आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि संप मागे घेतला. कमीपणा किंवा कर्मचाऱ्यांची काय समस्या आहे ते जाणून घेऊन यावर तोडगा काढला पाहिजे. प्रवाशांना वाटतंय की कुठेतरी यात तोडगा काढला पाहिजे कारण लालपरीवरती प्रवाशांचा विश्वास आहे आणि सुरुवातीला कर्मचाऱ्यांच्याबद्दल प्रवाशांमध्ये देखील सहानुभूती होती. मात्र आता कुठेतरी हा जो संयम आहे प्रवाशांचा हा देखील संपताना दिसतोय. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी देखील एक पाऊल मागे येऊन हा संप मिटवला पाहिजे आणि सरकारने देखील त्यांच्या मागण्यांचा विचार करायला पाहिजे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. पद्मश्री परेश मैती यांनी लसीकरणाच्या मोहिमेचं कौतुक केलं. त्यांनी काय म्हटलंय पाहूयात. I must congratulate Network 18 and Federal Bank for their joint CSR initiation, a Sanjeevani, shot of life, vaccination for the remote places. It is wonderful and a miracle that during the pandemic, the vaccine has come out. It is probably a rare history in our civilization. If you can take the vaccine without any fear and hesitation, it will save many lives, you, your family, and everybody. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा संयुक्त उपक्रम. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पण जाताना एक महत्त्वाची आठवण, घराबाहेर पडताना आवर्जून मास्क घाला, हात वारंवार धुवा, अंतराच्या नियमाचं काटेकोर पालन करा. काही वेळेला कंटाळा येतो, नको वाटतं, पण मास्क घालण्याशिवाय आणखीन काही दिवस पर्याय नाही. मास्क घाला, कोरोनाला दूर ठेवा.